मला एक विशेषत्वाने विचारायचे तुम्हाला, पूर्वीची भजन पद्धती आणि आता समाजामध्ये चाललेली भजन पद्धती यामध्ये काय बदल झाल्यासारखं तुम्हाला वाटतं? पूर्व पश्चिम तसे दोन टोक आहेत ना, त्याला जमीन आसमानचा फरक म्हणतात. आसमान म्हणजे आकाश आणि जमीन, एवढा फरक झालाय. कोणत्याही गावामध्ये जायचं जबरदस्ती नाही, बाबा चला भजन शिकून मी तुम्हाला भजन शिकवतो असं म्हणून नाही केलं. कसं योग असेल संप्रदाय किंवा काय ज्ञानोबा तुकोबारांची पुण्य असेल, आपला काय संबंध नाही. पण तिथं म्हटल्याबरोबर ती मुलं तयार झाली. तुकोबारा जर बोलतात, अरे तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, तुकोबारा जर त्या शब्दाला देव म्हणतात, तर आपण त्या शब्दाची आळवण करत असताना किंवा त्या स्वराची आळवण करत असताना प्रत्यक्ष देव ब्रह्म म्हणूनच केली पाहिजे ना. तो भाव सध्याच्या गायक मंडळीकडे दिसत नाही. त्यांच्याकडे रागरागिणीचं कौशल्य आहे, पण श्रद्धा नाही, हे मात्र खेदाने म्हणावं. एका वाक्यात सांगायचं, समाजाची कृपा संपादन करण्याच्या नादामध्ये देवाची कृपा विसरून जातात. विसरून भजन हे भजनानेच येत. अनेकांचा आग्रह असतो, आम्हाला चाली टेप करून द्या, कॅसेट करून द्या. पण त्यानं म्हटलं कॅसेट करून हे चाली टेप करून रेकॉर्ड करून भजन येत नाही. माणसं तयार झाली पाहिजे. एक वेळेला स्वराचा अपमान झाला तरी चालेल, पण संतांच्या शब्दाचा अपमान झाला नाही पाहिजे. जिथं शब्द जोडून येत तिथं जोडूनच म्हटली पाहिजे. समाजाला तेच पाहायला तेच ऐकायला मिळतं, त्याच्यामुळं त्यांना मग हे भजन शांत भजन आवडत नाही. त्यांना रजगुणातच, समाज रजगुणी भजन तुला समाजाला आवडायला लागलं, ते आवडायला लागलं. त्याला कर्ण कर्कश अशा चाली कशा लावून चालतील, रूपा तलोचीने म्हणतात. ज्ञानोबा कोणत्या भावातून त्या ठिकाणी रूपा त्या अभंगाची आळवण करतात. आपण कधी तिचं चिंतन केले? तुकोबारा भगवंतासमोर वरून कसं सुंदर ते ध्यान भुईटेवरी म्हणतात, कधी आपण त्याचं चिंतन केलं नाही? तो सन्मान भली अशी आपण म्हणतो की नाही? मोठ्या माणसाला सन्मान देण्याची वृत्ती अलीकडच्या गायक वादकांच्याकडे दिसत नाही. हे मात्र थोडीशी खंत आहे. गुरुवारी नानांचं एक वाक्य मला आठवतं. नाना असं म्हणायचे की ज्या गायकाला शब्दाबरोबर सुरांना आणि सुराबरोबर शब्दांना गुंफता आलं, तोच वारकरी संप्रदायामध्ये भजनी गायक होऊ शकतो. रामकृष्ण हरी. आज आपल्या गुरुकुलाचं महत् भाग्य आहे की आपल्या गुरुकुलामध्ये आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने वारकरी संप्रदायातील भजन परंपरा अविरत टिकून ठेवली, असे श्री गुरु वैराग्यमूर्ती राम महाराज झिंजुरके आखेगावकर हे आपल्या गुरुकुलामध्ये आज आले आहेत. आणि त्यांचा आज आपल्याला जीवनपट, त्याविषयी पहिलं सर्वप्रथम मी बाबांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की तुम्ही आमच्या गुरुकुलाला भेट दिली आणि आम्हाला उपकृत केलं, आम्हाला आशीर्वाद. मग आपली भेट आयुष्यभर स्मरणात राहील. मी तुमचे विनम्र अभिवादन करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जगद्गुरु तुकाराम दत्तात्रय श्रीनाथ महाराज गुरु महाराज की जय. बाबा, तुम्ही आज इथे आलात आमच्या गुरुकुलामध्ये. आज आम्हाला अशी अपेक्षा आहे की आज आपलं भजन कीर्तन, आपली जी परंपरा आहे याविषयी आपल्या सर्व महाराष्ट्राला आपण परिचित आहात, परंतु आपल्या खाजगी जीवनाविषयी थोडं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आम्ही तुम्हाला सुरुवातीला विचारत आहोत की बाबा, आपला जन्म कुठे झाला? बहुत दिवस होती मज असं, या न्यायाप्रमाणे आज या गुरुकुलामध्ये वैकुंठवासी सद्गुरू श्री विठ्ठल महाराज घुले यांच्या अतिव श्रद्धेने आणि संप्रदायामध्ये ज्यांचा सहवास लाभला, त्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने आपण म्हणजे परमपूजनीय देवेंद्र महाराज निढाळकर हे गुरुकुल आपण चालवत आहात. या ठिकाणी पाहिलं तर जुन्या पोथ्यांचा संग्रह, ग्रंथांचा संग्रह, हस्तलिखितांचा परंपरेचा आपला संग्रह, ते आपल्या परिवाराचा, पूर्वजांचा, धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज येथपर्यंत आपला संबंध आणि वारकरी संप्रदायामध्ये जे आपलं स्थान आहे ते म्हणजे गोरेकर दिंडीच्या माध्यमातून, त्याहीपेक्षा आपला वैयक्तिक जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेशी आणि सर्व संत वाङ्मयाशी असलेला संबंध,
त्या संबंधातून आपले एक जीवन आमच्याकरताही आदर्शभूत असं आहे. आपण एकमेकाचे गुरुबंधू आहोत, पण व्यवहारामध्ये आपण अनेक जण आपापल्या परीने जे काही भगवत कार्य करत आहोत आणि त्या कार्याचा आपल्याला एकमेकाच्या बद्दल आदर आहे. त्या आदरातूनच आज या ठिकाणी येणं झालं. आणि तुम्ही आमचं एक कौतुक म्हणून की जे काय असेल मुलाखतीच्या द्वारे आपलं जीवन हे समाजासमोर जावं. खरं तर आपली तशी परंपरा नाही संतांची, पण आता काळ बदललेला आहे. या विज्ञान युगाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी नवोदित साधकांच्या पर्यंत गेल्या पाहिजेत, फार आपण कोणी मोठे म्हणून नाही, पण जो काही थोरा मोठ्यांचा त्या ठिकाणी आपण अनुभव घेतलेला आहे, तर परंपरेने आपल्यामध्ये ते आलेलं आहे. आणि आता या साधनाचा उपयोग करून आपण याचा कुठेतरी ठेवा हा जतन करूया. म्हणून त्या अनुमतीनुसार आज आपण तुम्ही विचाराल त्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. तुम्ही असं म्हणताय की आम्ही तुमच्या गुरुकुलामध्ये आलो आणि आम्ही तुमचं कौतुक करतोय. आम्ही तुमचं कौतुक नाही करत बाबा. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही तुम्हाला हे 2 गोष्टी विचारत आहोत. बाबा, आपला सुरुवातीचा जन्मकाल आणि बालपण कसं गेलं? माझा जन्म पाथर्डी तालुक्यामध्ये कोळसंगे नावाचं छोटंसं गाव आहे. वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू जोमारांच्या परंपरेमध्ये सद्गुरू श्री विठ्ठल महाराज घुले यांचं नाव आहे. आणि त्या घुले कुळातीलच माझ्या मातोश्री आहेत. त्या ठिकाणी पूर्वीच्या काळाप्रमाणे माहेरला बाळंतपण व्हायचं म्हणून माझा जन्म आजोळीच झाला. आणि तिथून पुढे थोडं पुढचा प्रवास जर म्हटला तर माझ्या घराण्यामध्येच म्हणजे आजी आजोबा मला आठवतात. माझी आजी अत्यंत धार्मिक असं आणि नियमनिष्ठ असं की ज्याने लक्ष्मणबाबा इगतपुरीकर यांना चातुर्मासामध्ये पंढरपूरला जेव घातलं ते सांगत असत. ब्राह्मी मुहूर्तावर उठून स्नान करणं, सोमवारचा उपवास अत्यंत कडक पद्धतीने करणं, अत्यंत म्हणजे सोहळ्यामध्ये जसं वागतात ना तसं एक वागण्याची आमच्या आजीची पद्धत होती. आणि ते संस्कार मग पुढे आमच्या वडिलांच्यावरही प्रामुख्याने माझे वडीलही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 52 ते 56 म्हणजे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर ते सहपाठी असं असा 4 वर्षाचा त्यांनी अभ्यासक्रम केला. त्यानंतर पंढरपूरला चातुर्मास्यामध्ये त्या ठिकाणी राहून एकनाथ महाराज देगलूरकर, धोंडा महाराज देगलूरकर, रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचंही त्यांना श्रवण विशेषत्वाने झालं. म्हणजे जुने जे काही त्यांचे पत्र वगैरे आहेत त्याच्यामध्ये गोविंद महाराज पलीकोंडावर होते. खूप माझ्या वडिलांच्यावर त्यांचं प्रेम असायचं. आणि मग माझे वडील त्यानंतर मग 66 पर्यंत त्यांचा चातुर्मास, पुढे मग भविष्यामध्ये त्यांचाही विवाह होऊन आमचा जन्म. आपला जन्म किती साली झाला बाबा? 24/2/1972 फाल्गुन शुद्ध दशमी गुरुवारचा दिवस. आपण तिथून पुढे मग लहानपणी तुम्ही खेळायचे का कसं काय तुमचं बालपण म्हणलं तर बालपण 80 वर्ष गेली 12 खेळत आहे पोरांमध्ये काय तुमचे सवंगडी कसे असायचे? चांगली होती. सवंगडी काय दोन्ही प्रकार असतात समाजामध्ये. काय आजही माझे मित्र, मला विशेष म्हणजे बालपण पूर्ण आठवतं. जे काही लोकांनी प्रेम केलं किंवा माझे मित्र, गुरुजी, शिक्षक या सर्वांची आठवण मला आहे. आणि बालपण माझं म्हणजे प्रामुख्याने आखेगाव आणि आजोळी या ठिकाणी गेलं. काही काळ मावशींच्याकडे राहिल्याचं आठवतंय. आता पूर्वी काळ असायचा असतो तिकडे राहिलेलो. आणि मग 1982 देहूला आलो. कारण त्या ठिकाणी माझे वडील 81 पासून तिथं देहूकरांच्या वतीने वारकरी संत विद्यापीठ या नावाची संस्था मंदिरामध्ये सुरुवात केलेली होती. माझ्या वडिलांचा संस्कृतचा आणि वेदांताचा अभ्यास सुंदर होता. म्हणून निवृत्ती महाराज देहूकर हे मोठे बाबांना म्हटले की जर एखादा विद्यार्थी म्हणजे शिकू शकेल असा. आणि मग नथुसिंग बाबा आणि मोठे बाबांनी विचारलं, नारायण तू राहतो का? याने होय म्हटलं. आणि 1/1/81 आपल्या सर्व प्रपंचाचा त्याग करून
अगोदर सांगायचं म्हटलं विनोदाने, तर वडिलांची लग्न करण्याची इच्छा नव्हती. आता तिथे मध्ये एक टप्पा सांगतो की मला वडील बालपणी म्हणायचे, माझी इच्छा होती ब्रह्मचर्य राहण्याची, ती इच्छा पूर्ण झाली नाही, पण तू ब्रह्मचर्य राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि सद्गुरु कोणताही बाप असं म्हणणार नाही, लावण्या मोह संसारी गोयुती, हे आपण संसारी जीवनाचं पाहत असतो, पण ते मला बोलून दाखवायचे. त्यावेळेला मी होय म्हणायचो. त्यावेळेला काय कळत असतं ब्रह्मचर्य म्हणजे काय. म्हणजे आमच्या दृष्टीने मदाल सेनंतर तुमचे वडीलच आदर्श आहेत. अगदी त्याच पद्धतीने. आणि मग त्यांच्या इच्छेने मग ते विद्यापीठात राहिले. थोडासा लौकिक भाग सांगायचा म्हटलं तर वडिलांनी आमची जी शेती आहे ती 10 वर्षाच्या ठोका पद्धतीने दिली होती. आमच्या चुलत्याला सांगितलं की 10 वर्षांनी माझी मुलं म्हणजे करते होतील, तेव्हा तू 90 साली यांना ती जमीन दे. तर मी मग वडील गावी आले तर मी मागं लागून आलेलो, वडिलांच्या मागं जसं लागतो ना तसं 82ला आलो तर मग त्यांनी मला तिसरीतून दाखला 4थीतून देवला शाळेमध्ये घातला. तिथं मग जिल्हा परिषद शाळेमध्ये राहिलो. त्याच्या अगोदरचं 3रीपर्यंत 4थीपर्यंत शिक्षण आखेगावच्याच जीवन शिक्षण विद्या मंदिर तिथे झालेलं. अण्णा गोरडे गुरुजी, नाचन गुरुजी हे आम्हाला त्यावेळेला शिक्षक होते. देशमुख गुरुजी वगैरे, झिंजर गुरुजी, पायघन गुरुजी असे त्यावेळेला शिक्षक होते. तर मग ते त्याच्यानंतर पुन्हा मग 4थी 5वी तिथल्या मराठी शाळेमध्ये देवला. आणि त्याच्यानंतर संत तुकाराम विद्यालय रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे आहे ना, मग त्या तिथे माझी शाळा झाली. शालेय शिक्षण किती झालं संपूर्ण तुमचं? शालेय शिक्षण कमी झालंय तसं सांगायचं म्हटलं तर मग आता सांगायची इच्छा नाही, एवढं कमी झालंय. थोडं शालेय शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. मग शालेय शिक्षण झाल्यानंतर आपण वारकरी शिक्षण संस्थेकडे कशी ओढले गेलात? देवला होतो. काय झालं मग वडील माझे देवला 2-3 वर्ष राहिले. मुकुंदराज संस्थानला तिथले माधव महाराज सोटशास्त्री त्याने म्हटले, नारायण भाऊ तुम्ही मुकुंदराजच्या संस्थानावर शिक्षक म्हणून चाला. काय काय त्यावेळेला असेल. मग ते तिकडे गेले. मी थोडस मग इकडं मोकळा झालो, धाक नाही राहिला. मग शाळा बुडवून वगैरे होत असायचं. शाळा बुडून खेळायला जात होते? हो खूप. म्हणजे भंडारा डोंगरावर माझं नित्याने जाणं व्हायचं. जवळजवळ दिवसाआड भंडारा डोंगरावरची साधना ती जाण्याची घडली. त्यावेळेस ते एक सुदाम भाऊ होते, ते गाथा पारायण करायचे 108. आम्ही खूप त्यांना जेवण घेऊन जाणं, सर्व डोंगरावर जाणं, ते खेळणं. तिथले काही मित्र त्या ठिकाणी आजही आहेत, देवचेही. आणि मग तिथे होतो. एक दिवस खेळत असताना निवृत्ती महाराज मोरे देहूकर दादा म्हणायचे, खेळतो. मला म्हणाले, अभ्यास करतो की नाही, काय करतो तू, काय चाललंय तुझं? तर मला विचारलं, काय नाही, गीता वाचतो, गीता पाठ करतोय, गीतेचे संथ चालू आहे, असं काहीतरी बोललो. 9व्या अध्यायामध्ये किती श्लोक आहेत माझं सांगायचं चुकलं. मग मला म्हटले, तू इथं राहू नको, तुला देहूकर माऊलीकडे आळंदीला संस्थेमध्ये नेऊन ठेवतो, तू अभ्यास करत नाही, असं सुरुवात झाली. आणि मग त्यांनी 1987ला दत्त जयंती दिवस मला आठवतोय, त्या दिवशी देवकर माऊली संस्थेमध्ये नेऊन सोडलं आळंदीला. 1.5-2 वर्ष तिथं राहिलो. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग माऊलींच्या संस्थेमध्ये कोण शिक्षक होते त्यावेळेस? त्यावेळेला आपले भीमराव गुरुजी, शंकर महाराज पंचाळ हे शिक्षक होते. सदान गुरुजी ह्या मंडळीचं अत्यंत आवडीने असं प्रेम असायचं. मग वारकरी शिक्षण संस्थेत कशा आले? आणि मग तिथं अभ्यास, आता सर्वचा वारकरी शिक्षण संस्थेकडे ओढा असतोच. तिथला अभ्यास झाला, काही व्याकरण झालेलं होतं, किती संत सुंदर पद्धतीने झालेली होती. मग बाळासाहेब महाराज उखळेकर आमची यांची मैत्री झाली. त्याने म्हटलं, बाबा चला, एक विष्णू राऊत होते, असे काही मित्रमंडळी, मग वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ. वडिलांची इच्छा होती ती. आणि मग त्याच्यातून 1989ला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला. तुमच्या वेळेस तुम्हाला शिक्षक कोण कोण होते? वैकुंठशी गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठशी गुरुवर्य नाथसिंग बाबा, वैकुंठशी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले, वैकुंठशी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य, वैकुंठशी गुरुवर्य मधुबाबा शेंपी, वैकुंठशी गुरुवर्य निकम बाबा,
आणि विद्यमान शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीभाऊ कुऱ्हेकर यांचा सहवास लाभला, प्रेम लाभलं. आणि त्याच दरम्यान गुरुवर्य भोसरीकर माऊली आणि बंडातात्या या दोन महापुरुषांचाही विशेष सहभाग लाभला. याच दरम्यान कारभारी व वारकरी मोठा समूह असायचा. सर्व डोंगरावर सप्ताह व्हायचे. त्याही सप्ताहाला वारकऱ्यांच्या सप्ताहामध्ये आपल्या सहवासामध्ये खूप राहण्याचा योग आला. काशीनाथ बाबा तुमच्यावर जास्त प्रेम हो हो, करायचे. अगदी अगदी. काशीनाथ बाबांचं तर खूप प्रेम होतं. म्हणजे सर्वच वारकरी मंडळींचं खूप प्रेम असं. त्यांच्यामध्ये बालपणापासून भजन साधना घडली. वैकुंठ भोसरीकर माऊलींचं विशेष प्रेम सेवा घडली. माऊली एकदा बोलले, आम्ही तर असं ऐकून आहे की आता आमचे आजोबा आमचे वडील सांगतात की माऊलींच्या सर्वात शेवटच्या टायमामध्ये तुम्हीच माऊलींची सेवा केली. हो, माऊलींना शेवटच्या एक 5-7 वर्षाच्या कालावधीमध्ये सेवेकरीची गरज भासू लागली. तात्या मोठमोठे उत्सव करायचे. मला म्हणजे भोसरीकर माऊली जबाबदारी तुझ्याकडे सेवेची. आणि मीही माऊलींची सेवा करायचो. एकदा प्रसंग असा आला की माऊलींनी ढाळ वगैरे झाली, धोत्रामध्ये ती घालून मग ती निर्गसपणे धुतली. माऊली म्हणजे आईसारखी सेवा केलीस म्हटली, आईसारखी सेवा करतोस असं. माऊलीच्या संगतीमध्ये तुम्हाला काय अनुभव आला? माऊलींच्या सहवासामध्ये आपण सेवा करावी म्हणजे हा सेवेचाच अनुभव, सेवेची देणगी. अत्यंत निष्ठेने, शक्यतो कोणाची गुणदोषाकडे पाहू नये. आपण आपली साधना करत राहावी आणि निष्ठेने वारी कशी करावी. माऊलीचा तर अनेक वेळा तो गुन्हा हेच आहे. पण एक वेळेला गाडीमधून बसून चालली होती. अगदी शेवटचा काय दिंडी, मला पाहिलं दिंडीमध्ये, उखळीकर दिंडीमध्ये उतरली. तरडगावचा प्रसंग. उतरल्याच्या नंतर आपण म्हणलं माऊली चला आपण सरळ जाऊ तळावर. नाही म्हटलं, इथलेच एक गडी ते जोडी पार नाही. एक एक पाऊल महत्वाचं आहे. तरडगाव मधूनच फिरून त्यांना चालता येत नव्हतं, आपल्याला कल्पना आहे. आणि मग ह्या अशा ज्या निष्ठा आहेत ह्या शिकायला मिळाल्या. गुरुरे घुले बाबा, मोठे बाबा या लोकांच्या निष्ठा आम्ही नुसतं जाऊन दर्शन करून नाही आलो, तर योगायोगाने यांच्या या महात्म्यांच्या जीवनाचं निरीक्षणही झालं आणि जीवनामध्ये जे निरीक्षण झालं ते उतरलं. हे मी स्वानुभवाने सांगतो. गुरुरे माऊलींबरोबर आपला इतका कालखंड गेला. माऊलींनी तुम्हाला गाठा कंठस्थ करण्याची प्रेरणा दिली. आपण किती दिवसामध्ये गाठा कंठस्थ केला? तशी माऊलींच्या प्रमाणे माझी गाथा कंठस्थ नाही, पण भरपूर सेवा गाथेची झाली. तसं पाठांतरही भरपूर झालं. फक्त एक सलग रेग्युलर मी पाठ करू शकलो नाही माऊलींच्या प्रमाणे. तात्यांची इच्छा होती पण तेवढं मी नाही करू शकलो. मात्र पाठांतर चांगल्या पद्धतीने झालं एवढं मी सांगतो. मग अभ्यासाचा कालखंड संपल्यानंतर आपण श्री सद्गुरू जोग महाराज संस्थांची स्थापना केली. जोग महाराजची संस्था स्थापन केल्यानंतर आपण आपल्या कार्यपद्धतीचा व्यापक भार वाढवला. आपल्याला हे प्रेरणा कशामुळे झाली की आपण संस्थान स्थापन करावं आणि भजन पद्धतीचा विस्तार करावा? मग 89 ते 92 संस्थेचा कालावधी. 93ला संस्थेचा अमृत महोत्सव झाला आणि तो अमृत महोत्सवाचा जो परिणाम झाला तेवढा भव्यतेने झाला. आणि मग त्या 93लाच असा संकल्प झाला मनामध्ये की आपण आता लग्नाच्या बेडीमध्ये पडायचं नाही, आपण ब्रह्मचर्य राहायचं. त्याच्याबद्दल मग तात्यांशी बोललो. तात्याने सांगितलं ह्या गोष्टी सांगायच्या, सल्ला द्यायच्या नाही, तुमचं मन काय सांगतंय त्या पद्धतीने तुमचा तुम्ही निर्णय करा. आणि मग 92, 93 आणि 93 ते 2000 पर्यंत जास्त कराड भागामध्ये तात्यांच्या बरोबर राहणं झालं. त्याच कालावधीमध्ये मग आपला जो तुकाराम महाराजांचा गाथा आहे, सध्या प्रथा आहे, मग त्याची DDP पासून ते काम तपासण्याचं काम माझ्याकडे होतं. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि भजनी मालिका नामदेवप्पांची हे सर्व ग्रंथ आपण तपासले म्हणजे. आणि मग त्याच्यामुळे ते आणखीन ह्रस्व दीर्घ पाहण्याची सवय लागली. तो दृष्टिकोन आणखीन एकदा भोसरीकर माऊली गाथीमध्ये पारायण चालू असताना जय देव जय देव जय पंढरीराया श्री पंढरीराया पंढरीनाथा झालं. नुसतं पंढरीरायाचं पंढरीनाथा झालं तरी माऊली रागवली होती. असं म्हणजे एवढं तंतोतंतपणाने मग या लोकांच्या मुळे एकदा भजनामध्ये बसलेलो होतो. त्यांचा परिचय फार नव्हता.
कोजागिरीत भजन होतं. मला अभंग म्हणून म्हटले, मी संत भरा पंढरीत कीर्तनात गजर होत, तिथे अशी देव उभा. तिथं ऱ्हस्व आहे उभा, तर मी उभा म्हटलं. तात्याने लगेच पाहिलं का तिथं ऱ्हस्व दीर्घही चालत नाही. एक अशा मग तुम्हाला अनुभव हे सांगितले अशा पद्धतीने. म्हणजे 92 ते जवळजवळ 2000 पर्यंत माझ्या अगदी गावाशी संबंध नव्हता. असं फार अगदी गेलो तर आम्ही पाहुण्यासारखं जाऊन यायचो. तात्यांच्या संपर्कामध्ये आपण अनेक गडावरती सप्ते केले, हो. त्याचा अनुभव काय आला? काय नाही, व्यसनमुक्ती संबंधाने अनेक तरुणांना प्रबोधन त्या ठिकाणी करणं, आणि जे तात्याने जबाबदारी टाकली ते आम्ही पार पाडायचो व्यवस्थितरित्या. तात्याने तसा विश्वास होता. मग जोग महाराज संस्थानची स्थापना करून आपण आपल्या कार्यक्षेत्राची व्यापकता वाढवली. काय झालं, त्याचं काय झालं? व्यसनमुक्तीचा कार्यक्रम सुरू झाला, तो संपला. फलटणचा कार्यक्रम सुरू झाला. फलटणचा कार्यक्रम 2000 मला वाटतं हे 1999. आणि त्याच दरम्यान कारगिलचं युद्ध झालं होतं. असं कारगिलचं युद्ध 97ला? हो, नाही 99ला. आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा त्या वर्षी दिंडे मालकांनी गोडाचं जेवण न करता तो निधी कारगिलच्या युद्ध करता पाठवला होता सर्व वारकरी मंडळींनी. त्याच दरम्यान मी गावी गेलो. माझा फार परिचय नव्हता, पण नुकताच फोनच्या संबंधातून आमचे काकासाहेब डोबळे स्नेही त्यांच्याशी बोललो, आपल्या गावातून काहीतरी निधी व्हायला पाहिजे, फिरूया म्हटली. आणि मग आम्ही गावातून फेरी केली. त्यावर काय निधी झाला तो कलेक्टरकडे दिला. आणि मग आमची त्याच्यातून एक मैत्री अशी सुरुवात झाली, प्रेम सुरू झालं. परिचय नव्हता, पण आपण काहीतरी असं सामाजिक कार्य केलं पाहिजे. मग ते झालं, होत ओळख. मग आम्ही कीर्तनाला जाऊ लागलो. तिकडे गेलो तर सांगायचे कोणतरी, क्वचित कीर्तन असायचं, कीर्तनाला जायचो. त्यांना म्हटलं की आपल्या गावामध्ये हरिपाठ होत नाही. दुर्दैवाने हे सांगावं लागतंय, गावोगावी काकडीची परंपरा आहे. तसं आमचं परंपरेचं जुनं परंपरेचं गाव आहे, पण काकडा हरिपाठ नाही हे खेदाने सांगावं लागतं. आणि अजूनही होत नाही, म्हणजे जुने मंडळी करणारी. मला आपल्या हरिपाठ व्हायला पाहिजे. हो. मग त्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध दशमी होती. लगेच आपण हरिपाठ म्हणून म्हटलं. आम्ही कीर्तन आलो, रात्री 11 11:30 वाजता तो हरिपाठ म्हटला. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध एकादशी पुन्हा आलो, त्यांच्या दुकानात आम्ही हरिपाठ म्हटला. रोज त्यांना म्हटलं मी इथं असलो की मी येत जाईल, मग तुमचं तुम्ही कुटुंबात आपला हरिपाठ म्हणा जा, आपला नेम चालू ठेवू. मग आम्ही सुरुवातीला जी कीर्तने दक्षिणा यायची त्याची आम्ही काजू बदाम घ्यायचो. लहान मुलांनी यावं, त्यांना जर खाऊ दिला तर जवळ येतील. प्रलोभन दाखवले, प्रलोभन म्हणतात, खाऊ म्हणजे प्रलोभन. मग ते द्यायचं आम्ही, ते मुलं यायची. आजही ते मुलं साक्षी देतील. 30-35 मुलं होऊ लागली. मग पुन्हा तो आम्ही हरिपाठ कापड दुकानाच्या ऐवजी मारुती मंदिरासमोर श्रावण महिन्यात नेलं. मग तिथं आणखीन संख्या वाढली. आणि मग त्याच्यातून भजन शिकून मग या मंडळाला काय नाव द्यायचं, तर सद्गुरू जोग महाराजांचं नाव आलं. आणि मग जोग महाराज संस्कार केंद्र, उपासना केंद्र असं नाव दिलं. मग एकादशीचं भजन सुरुवात केलं, जागर सुरू केला. काय जुनी मंडळी नवीन मुलांनी टाळ घेतली, पेटी घेतली की मग ते रागवतात, खावळतात. माझ्या बंधूच्या लग्नामध्ये आमच्या काही स्नेही नाही, आपले तांबेले बाप्पा ह्या मंडळींनी, बाळासाहेब महाराज उकळीकर यांनी अंगठ्या आणल्या सोन्याच्या प्रेमाने. मी घेत नव्हतो. ताते म्हटले, ताते होते लग्नाला, घोलेबाबा होते, घ्या आणि विधायक कार्यामध्ये खर्च करा. घेतल्या. मग त्याचे टाळ, मृदंग आणि पेटी वगैरे घेतली. आता म्हटलं माझ्या मालकीचं आहे, फुटलं तुटलं तर काही पण त्यांना बोलू नका. मग त्याच्यातून आमचा तो असा समूह सुरू झाला, जो महाराज संस्कार केंद्र. 35 मुलांपासून हा सुरू झाला. 35 मुलं, मग 60-70 मुलं झाली. आणि मग की जे आजपर्यंत टिकून आहे, मग त्याच मुलाचा आदर्श तिथून सुरू झाला. कोणा मग काही उत्सव होऊ लागले. मग हे आम्ही कीर्तनाला गेलो की टाळकरी म्हणून न्यायचे. मग कीर्तनाला कोणता अभंग घ्यायचा, तो गाडीतच जाताना घोकायचा, चाल वगैरे. लहान लहान मुलं चांगले म्हणू लागले. त्याच्यामध्ये साक्षीला तुम्हाला म्हटलं तर रवी महाराज काटे आहेत, हे तुम्हाला सर्व सांगतील. म्हणजे त्याने जर मोकळ्या म्हणून भाव व्यक्त केला तर हे सर्व सांगतील. आणखीन काही मुलं आहेत, आता कोण फुटतूट तर असते, पण या पद्धतीने त्याची सुरुवात झाली. आणि पुढे होत 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 मग त्या 2008ला तुकाराम महाराज जन्म चतुःशताब्दी झाली.
तो आम्ही शेवगावला सर्व महाराज मंडळी एकत्र येऊन उत्सव केला. हम्म. त्याच्या अगोदर 2006ला हम्म. आमच्या परिसरामध्ये धाकटी पंढरीवरून म्हणून प्रसिद्ध भूमी आहे. हम्म. तिथे एक भव्य असा गाथा पारायणाचा सोहळा झाला. मग असे ते कार्याची सुरुवात झाली. पण ते काय जोग महाराज संस्कार केंद्र म्हणजे संसार केंद्रच म्हणायचे असं बरं का. ते संस्कार केंद्र म्हणायचं ना, संसार केंद्र मग त्या लोकांना येत नसायचं. आणि आमच्या परिसरामध्ये जरा काय झालं तर ते संस्थान म्हणण्याची पद्धती आहे. गडाची परंपरा आहे. आणि बाकी म्हणलं की संस्थान मग चला मग जोग महाराज सेवा संस्थान त्याला असं नाव दिलं. संस्थान म्हणून नाही पण असं जोग महाराजांच्या सेवेचं असं त्याला काही संकल्प करून चला अधिष्ठान जोग महाराज झाले. अधिष्ठान जोग महाराज आणि त्याच्या माध्यमातून संप्रदायाची सेवा ते संस्थान म्हणजे ठिकाण अशा पद्धतीने मग थोडस एक नामाचा विस्तार म्हणा. त्याच्या माध्यमातून मग 2013 जवळ सुसरे नावाचं गाव आहे. 2008 पासून देव टाकेकरांचा संबंध आमचे आहे समूह पण नाव नव्हतं त्याला. 2013 रौप्य महोत्सव झाला. तिथल्या मुलांच्यावर प्रभाव पडला तरुण मुलांच्यावर. मग ते म्हटले आम्ही हरिपाठ भजन हे करू शकतो का. आणखी काय चर्चा झाली आमची. अरे म्हणलं हो तुमच्या जवळ यायचं पण जरा आम्ही तुम्हाला घाबरतो भेटतो म्हणलं. आमची सर्व कीर्तन मंडळी याच्याकरता फिरतात काय रात्री डोळे फोडून. तुमच्यासारख्या तरुण मुलांनी संप्रदायामध्ये यावं ही तर आमच्या सर्वांची इच्छा आहे. आम्ही त्याने होकार दिला आणि जवळजवळ 100-125 मुलं हरिपाठाला आली त्यावेळेला. हा सुसऱ्यामध्ये. मग 2 महिन्याचा मी कीर्तन वगैरे बंद करून त्या मुलांच्या बरोबर हे सर्व सांप्रदायिक खेळ जे फडकरी मंडळीचे आहेत आपल्याही दिंडीमध्ये खेळले जातात. म्हणजे जुने प्राचीन खेळ आपल्या गोरेकरी दिंडीमध्ये कोट वगैरे ते सर्व मुलं शिकले. ते शिकले मग वरवरचा ग्रुप तयार झाला. असं एक भक्तीपीठ पण असं कोणत्याही गावामध्ये जायचं जबरदस्ती नाही बाबा चला भजन शिकून मी तुम्हाला भजन शिकवतो असं म्हणून नाही केलं. मग हे पाहून आमच्या गावाला तुम्ही याल का. हो. आता असे किती भक्तीपीठ आता जवळ 12-13 आहेत. 12. आता त्यांना वेळ कसं देता मग तुम्ही. वेळ कधी कधी नवीन जर झाला ग्रुप तर मग कीर्तन बंद करून थांबावं लागतं 15 दिवस. हो. तारखा घेताना त्यांना विनंती करत असतो. आत्ताच बालवान प्रकारचा शताब्दी महोत्सव आहे आणि जेव्हा ते म्हटले की आपल्या टाळकऱ्या आणू लागतील तुम्ही प्रतिसाद दिला तर तुम्हाला 100 टाळकरी तयार करून देतो. आणि तिथे बैठक झाली. कसं योग असेल संप्रदाय किंवा काय ज्ञानोबा तुकोबारांची पुण्य असेल आपला काय संबंध नाही. पण तिथं म्हटल्याबरोबर ती मुलं तयार झाली. आता सध्या ते 60-70 मुलं तसे तर 100 आहेत पण 60-70 म्हणतोय की चांगल्या पद्धतीने आपले अल्पावधीमध्ये एकाच महिन्यामध्ये ठाईचा टाळ वाजवणं पावल्या खेळणं सांप्रदायिक खेळ आणि कोटासहित खेळायला ते तयार झाले. मग असे प्रत्येक भक्तीपीठ असं होत 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 कीर्तन नसलं तर मी विश्रांती घेत नाही. मग कोणत्या तरी एका गावाला जायचं किंवा आता जवळ कीर्तन आहे त्या गावाच्या ज्या गावाच्या जवळ कीर्तन आहे मग तिथं आपण हरिपाठ करून त्या कीर्तनाला जाऊ शकतो. मग तिथं त्यांना वेळ द्यायची 7:30 ते 8:30 पुरी 9 ते 11 कीर्तन व्हायचे. 8:30 पर्यंत तिथं कीर्तन आपला हरिपाठ करायचा. मग 8:30 15-20 मिनिटं करता मग जायचं त्या गावात 9 ते 11 कीर्तन करायचं. कधी कधी उशिरा जेवण व्हायचं. जेवणाचा विषय नसायचा पण हे व्हायचं मात्र समाधान. याच्यामुळे पण तुम्ही लाखो समाज जोडला. हो. लाखो लोक आपल्यामुळे. त्याचा परिणाम असा झाला की आता तुम्ही शताब्दी महोत्सव ऐकलेले शेवगावचे हे केवळ आणि केवळ या आमच्या निष्काम असणाऱ्या आमच्या सहकार्यांच्यामुळं मला कोणताही त्रास न होता. तिथं तर विनादिनी विनामानधन होतं पण बाकीच्या सगळ्या सेवा हे टाळकरी तेच झाडलोट करणारी तेच स्वयंपाकामध्ये मदत करणारी तेच काय असेल ते सर्व प्रकारची सेवा सर्व त्या मुलाने करायची. त्याच्यापेक्षा विशेष आता आपण पैठणचा उपक्रम ऐकला असेल की आम्ही 2 वर्षापासून आता 24 एकादशी झाल्यात की त्याच्यामध्ये आम्ही फडकरी पद्धतीने जे नामदेवांच्या पासून पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वास्कर महाराज देहूकर महाराज शिरवळकर आजरेकर ठाकूरबा हे जे काही पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कीर्तन होतात तर तसंच कीर्तन जागर पैठणच्या वाळवंटामध्ये व्हावं. पूर्वी पैठणच्या वाळवंटामध्ये कीर्तन जागर काही होत नव्हते. नाही ते एकदा षष्टीचा महोत्सव संपला की मग वर्षभर काही.
तसं मी वंशजांना नाही बोललो, अधिकारी महात्म्यांना बोललो की पैठणच्या वाळवंटामध्ये काहीतरी व्हावं. पण तो योग आला होता. योगीराज महाराज म्हटले की एकनाथ महाराज जलसमाधी 425 वर्ष झालीत आणि एकनाथी भागवताला 450 वर्ष झाली, तर मग तुम्ही उत्सव करावा. मग मी आमच्या सहकार्य म्हटलं, आता बाकीचा उत्सव करण्यापेक्षा आपल्याला पैठणचं उपक्रम सुरू करायचा आहे ना. आमचं असं आहे, म्हटलं की लगेच कोणी त्याला नकार देत नाही. सरांनी होकार दिला आणि चैत्र शुद्ध एकादशीला सुरुवात झाली. जेव्हा मी कीर्तन करण्याकरता गेलो, तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे, ही गंगेची स्वच्छता संकल्पना कशी आली. आणि कीर्तन करण्याकरता जेव्हा गेलो, मंदिराच्या मागे कीर्तन करायचं, पण इकडून गटार तिकडून गटार. अरे डोकं उठतील आणि अक्षरशः ती डुकरं तिथं काय व्हायची, अशी फिरायची. पुढे एवढी घाण, एवढी अस्वच्छता. मग आम्ही थोडंसं बाजूला जाऊन कीर्तन करू म्हणून थोडं वाळवंटामध्ये गेलो, तिकडे निम्या वाळवंटात. इथं आपल्याला जागा साफ वाटते, जरा जागा साफ वाटते, इथं कीर्तन करू. पण एवढी अस्वच्छता, घाण वगैरे ती. आणि मग मला म्हटलं, आपण असं उकडे कीर्तन करणार आहेत का, आपलं फराळ तिथं करायचं आहे बसून परत. मग मोठा मुलांचा समूह आलेला होता, भराभरा त्याने अर्ध्या पाऊण. सुरुवातीला ज्यावेळेस फडची आपण तिथं स्थापना केली त्यावेळेस किती लोक आली होती ते सांगतो. आणि मग अशी सुरुवात झाली, अर्ध वाळवंट स्वच्छ झालं. मग आमचा नेम ठरला होता, गंगेची पूजा करायची, संप्रदाय ध्वज उभारायचा, जसा देवकरांच्या फडावर असतो तसा, आणि मग कीर्तन सुरुवात करायचं. तर सुरुवातीला मला वाटतं चांगले 400-500 माणसं होती. कल्पना नव्हती बाकीच्या लोकांवर, पण भरपूर टाळकरी मात्र आमचे नेहमीच येतात. बाकीच्या लोकांना फार त्याची कल्पना नव्हती. आता लोकांना कसं झगमगाट, लाईट, हे फड, आणि तिथं काही आकाशमंडप, पृथ्वी आसन, स्पीकर लावायचं नाही, ते पण पंढरपूरच्या नियमाप्रमाणे. नंतर तो आम्हाला नेम बदलावा लागला, लोकांना ऐकू जाय ना म्हणून, जास्त संख्या वाढली, नाही तर मग लोक यायची कमी व्हायला लागली. तर अशा पद्धतीचे मग ती कीर्तन सेवा, जसं सुरुवातीपासून लोक येतात त्याच्यापेक्षा अधिक वाढ होत 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 आता चांगल्या पद्धतीने येतात. म्हणजे आता असं आम्हाला म्हणावं लागेल की पैठणच्या महिनावारीच्या फडाचे आपण जनकच आहात. तुम्ही माना अगर नका मानू, ही आम्ही मानू. दुसरं महत्वाचं, मग ही भक्तिपीठ, हे गोदावरीची स्वच्छता, हे करता 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 आज आपण इथपर्यंत आला आहात. मग हे करत असताना आपण भजन पद्धती कशी काय जोपासली? भजन पद्धती बालपणापासूनच भजनाची आवड आहे. देवमध्ये असताना चातुर्मासामध्ये भजन व्हायचं. साहेबराव वारकरी वा कारभारी भाऊ हे भजनाला यायची. खूप मला नानाचा अजून आठवते, का तुझी घोंगडी चांगली, म्हणजे ऐकत उभं राहायचो. असं जुन्या पिढीतल्या कोणकोणत्या लोकांचं तुम्ही आवाज ऐकलं? चांगला होता. वडिलांना पेटी मास्तर तिथे होते ना, पीठ शिकवणार, ते म्हटले सुद्धा होते त्याला माझ्याकडे ठेवा. मी पेटी शिकण्याकरता नाही गेलो, तिकडं नाही जाणं झालं. बरं झालं, तिकडे गेलो असतं तर मग वेगळं ते संगीत वेगळ्या पद्धतीने केलं असतं. पण योग चांगले. आणि मग जुन्या सर्व लोकांचे, रामभाऊ लबडे, पंढरपूरला असलं की त्यांचं ते भजन ऐकायचं. केशव महाराज नामदास, विशेष करून दादा महाराज शिरवळकर आमचे गुरुबंधू होते संस्थेमध्ये, जे आम्हाला शेजारी बसून मार्गदर्शन करायचे. अशोक महाराज कोंगे, आवर्जून ह्या लोकांचे काही नाव तुम्हाला सांगतोय की अशा लोकांच्यामुळं म्हणजे कोणत्या पण चाली म्हणायच्या, कोणता राग आहे याची ती माहिती करून द्यायची, याचं ज्ञान करून द्यायची. आणि विशेषत्वाने वंडतात्यांच्या बरोबर फडावर उभं राहण्याची, शेजारीच उभं राहायला, ही चाल अशी, त्याचा स्वर खाली असा. मग त्या ठिकाणी नामदेव महाराज टेंभुकर, त्यांचं ऐकण्याचं योग. पुन्हा तात्यासाहेब वास्कर आबा आपण त्यांना म्हणायचो, त्या आबांच्या चाली फार नाही पण थोडे त्यांचं ऐकण्याचा मला योग चांगला आला. म्हणजे सुंदर असे त्या चाली, दमाने शिस्तीनं भजन. म्हणजे वास्करांचं भजन आहे आपल्या शिस्तीबद्दल, त्यांच्या नियमनिष्ठेबद्दल, ते एक आकर्षक अशा पद्धतीने आहे. आपण भजन परंपरा जोपासण्यासाठी आणि भजनाच्या निष्ठेबद्दल त्याच्यामध्ये आता हे जे नाव सांगितले त्याच्यामध्ये आपलाही नंबर 1 आहे. नाही, मी सर्वसामान्य आहे, मी सर्वसामान्य आहे. आपलंही आहे. मी सर्वसामान्य. हे जे नाव आहे त्याच्यामध्ये एक नाव, तो काय म्हणे, तुमचे पायी पाय पोस, आम्ही असे आहेत. बोधे बाबा, बाबांचं नाव राहील, बोधे बाबांचं खूप प्रेम स्मृती संबंधाने सर्व म्हणणारी मंडळी. अमृतवांचं ऐकलं, असं ऐकलं जास्त त्याच्यामध्ये.
खूप प्रत्येकाचा वेगवेगळा बाजू असतो, पण ऐकायला मिळालं आणि त्यांचा प्रभाव आपल्यावर राहिला. बाबा महाराज सातारकर असं आहे. म्हणजे खूप आवडीने मी त्यांचं ऐकायचो. खूप भावविभोर होऊन किंवा ताल पक्का होण्याकरता असं आहे. त्यांचंही भजन रामकृष्ण हरीचं विशेषत्वाने तोही प्रभाव आहे. आणि मग आता बाकीचे लता मंगेशकर, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर हे तर आहेतच आहेत. पण आपल्याला सांप्रदायिक दृष्टीने म्हटलं तर अशी परंपरा, अशी पद्धतीने. बर, मला एक विशेषत्वाने विचारायचे तुम्हाला, पूर्वीची भजन पद्धती आणि आता समाजामध्ये चाललेली भजन पद्धती यामध्ये काय बदल झाल्यासारखं तुम्हाला वाटतं? ज्याला म्हणतात ना उत्तर दक्षिण दोन टोक आहे. दोन टोकं आहेत ना, पूर्व पश्चिम दशेत दोन टोकं आहेत ना, त्याला जमीन आसमानचा फरक म्हणतात. हा. आसमान म्हणजे आकाश आणि जमीन, हम्म. एवढा फरक झालाय. पण आजही फडकरी परंपरेमध्ये, पारंपरिक दिंड्यांच्या मध्ये आजही जुन्या प्राचीन पद्धतीचं भजन आहे. आपल्याला काय बदल झाल्यासारखं बाहेर वाटतं? लौकिक दृष्टीने काय झालंय, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट प्रेम नाही. अरे त्याच्यामध्ये जे भजन करतात फार देवाचे चाडे आळवावे देवा याच्याकरता नाही. मी मोठा कोणी गायक, मी मोठा सेवाभावाने भजन नाही. पण आता मी तुम्हाला आता जे नाव सांगितलेत ना, त्यांचं भजन मी भजन करतो ही त्यांच्या ठिकाणी अवस्थाच नाही. कोणाचं भजन करतोय त्या शब्दाशी प्रामाणिक करून ते भजन करण्याची पद्धत ही सध्या दिसत नाही. आपण कोणते शब्द म्हणतोय, कोणाचे म्हणतोय, त्याचं काय आपल्या ठिकाणी भाव पाहिजे, कसं गांभीर्य पाहिजे, श्रद्धा अजिबात नाही. तुकोबारे जर बोलतात, अरे तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, तुकोबारे जर त्या शब्दाला देव म्हणतात, तर आपण त्या शब्दाची आळवण करत असताना किंवा त्या स्वराची आळवण करत असताना प्रत्यक्ष देव ब्रह्म म्हणूनच केली पाहिजे ना. तो भाव सध्याच्या गायक मंडळीकडे दिसत नाही. गुणवान आहेत, त्यांच्याकडे रागरागिणीचं कौशल्य आहे, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन, कौतुक आहे. पण श्रद्धा नाही, हे मात्र खेदाने म्हणावं लागतं. म्हणजे एका वाक्यात सांगायचं, समाजाची कृपा संपादन करण्याच्या नादामध्ये देवाची कृपा विसरून जात आहे. विसरून किंवा आपल्या पूर्वाचार्यांनी कोणत्या पद्धतीने भजन केले हे मात्र विसरून गेले. भजन पद्धती आपण जतन करण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? भजनच केलं पाहिजे. भजन हे भजनानेच येतं. अनेकांचा आग्रह असतो, आम्हाला चाली टेप करून द्या, कॅसेट करून द्या. ते व्हायला पाहिजे, हरकत नाही. पण त्यानं म्हटलं कॅसेट करून हे चाली टेप करून रेकॉर्ड करून भजन येत नाही. माणसं तयार झाली पाहिजे. भजन हे भजनानेच येतं. भजन केल्यानेच भजन येतं. आणि त्याच्याकरता ऐकलंही पाहिजे. सर्व मोठ्यांचं कसं आहे, भोसरीकर मौली बोलले, देवकर मौली, ते देवा एक वेळेला स्वराचा अपमान झाला तरी चालेल, पण संतांच्या शब्दाचा अपमान झाला नाही पाहिजे. जिथं शब्द जोडून येत तिथं जोडूनच म्हटली पाहिजे. एखादं उदाहरण? आता तुम्ही संत, मायबाप, कृपावंत म्हणताना कसं, तुम्ही संत माय आणि बाप कृपावंत असं नाही झालं पाहिजे. असं जर पडलं तर मग तो अर्थभेद झाला. म्हणजे गाताना सुद्धा अर्थभेदाचं ज्ञान पाहिजे. आपण कोणते शब्द म्हणतो, तो एक शब्दच कसा पाहिजे. आपण जर दोन शब्द केले त्याचा अर्थ भिन्न होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्रस्वदीर्घ जर झालं तर ह्रस्वदीर्घावर अनुस्वारावर अर्थ बदलतो. बरोबर आहे. अर्थ बदलतो. किंवा ज्या भावाचं प्रमाण असेल, शांत रस असेल, करुणा भाव असेल, जसं भोपाळीचे अभंग करुण भावनेच म्हटले पाहिजे. तिथे विरसातल्या चाली चालणार नाहीत. बरोबर. तो रसभंग होतो. त्या पद्धतीने आपण आता पूर्वाचार्यांनी जे दिले आपल्याला, कधी कधी आपण विचारावं आणि त्या पद्धतीने म्हणावं, असं एक म्हणावं वाटतंय. गुरुवारी नानांचं एक वाक्य मला आठवतं. नाना असं म्हणायचे की ज्या गायकाला शब्दाबरोबर सुरांना आणि सुराबरोबर शब्दांना गुंफता आलं, तोच वारकरी संप्रदायामध्ये भजनी गायक होऊ शकतो. मी गुरुवारी नानांचं ऐकलं, आपणही गुरुवारी नानांचं ऐकलं, बाबांचं ऐकलं. ते ऐकत असताना जे भजन असं अंतकरणाला लागत होतं ते आता लागत नाही.
परंतु नाही लागत नाही असं नाही. आपण आहोत त्याच्यात ना अजूनही. आपलं ज्ञानोबा सोडलं पाठीचं जे भजन होतं आहे ना, हा, आपल्याला ती अनुभूती आहे, हा. आपल्याला मिळतंय. हा, हा, पण दुर्दैवाने समाजाला ती मिळत नाही. हा, आपल्याला मिळतंय, आपण त्याच्या समाधानी आहेत, हा. पण समाजाला जे मिळायला पाहिजे समाजाला ती भोगता येत हा नाही. बघता येत नाही. आणि विशेष काय झालं, मग समाजाला तेच पाहायला तेच ऐकायला मिळतं, त्याच्यामुळं त्यांना मग हे भजन शांत भजन आवडत नाही. त्यांना रजगुणातच, समाज रजगुणी आणि रजगुणी भजन तुला समाजाला आवडायला लागलं, ती आवडायला लागलं. असं व्हायला लागलं. शांत रसाकडे माणसाचा शांत ओढा रसाकडे कमी. गोडा कमी व्हायला लागला. म्हणजे पूर्वी भजनामध्ये काय असायचं, गमकाचे प्रकार असायचे. ते गमकाचे प्रकार आता कमी झाले. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये म्हणायच्या ज्या पद्धती जुन्या होत्या, म्हणजे गडंत लय म्हणायचे, धरत लय म्हणायचे, विलंबित लय म्हणायचे, असे अनेक लयमध्ये म्हणायचे. आता गडंत लयच लोप पावलेली आहे. ठाईची चाल म्हणायला लागलं की लोकांना कंटाळावाणं वाटायला लागलं. ठाई चालच राहील. आपण खूप ठाईच्या चाली जतन केलेल्या आहेत. हो. एखादी प्रात्यक्षिक थोडस. हरी उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर आम्ही भोपाळचे 14 मुलं आहेत ना, ते अशा 14 ठाईचे आणखीन भरपूर आहेत. म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये नेहमी म्हटल्या जातात. त्या चालीमधून वेळ मिळाल्याच्या नंतर टेंबूकरांच्या दिंडीमध्ये शक्यतो म्हणत असतो त्या असं असं 14 सलग. म्हणजे राग बदलतो, ते सगळं बदलतो, पण ते आणि पुन्हा चालायचं असतं. हो. पण त्या पद्धतीने म्हटल्या जातात, विलंबित पद्धतीने. आम्हाला असं म्हणायचंय की समजा भजनाच्या प्रकारामध्ये आंधळ्या पांगळ्याचं भजन आहे, गवळणीचं भजन आहे. या भजनाचं एक स्वतंत्र स्थान आहे आणि त्याची म्हणण्याची पद्धती सुद्धा स्वतंत्र आहे. गवळणीचं भजन याच्यात थोडासा शृंगार आहे आणि जे आंधळे पांगळे वासुदेव आहे याच्यामध्ये थोडा आपल्याला विरह पाहायला मिळतो, याच्यामध्ये करुणा पाहायला मिळते. पण लोक आता सध्या तसं न म्हणता सर्व त्याचं काय करतात, मिश्रण करतायत. समजा मी तुमची रसभंगच म्हणतात ना, मग रसच कळत नाही. मी तुमची एकदा गवळण ऐकली होती, नका काही उपचार माझ्या शरीरा. एकदा थोडस त्या चाल नेमकीच तीच येईल का काय सांगता येत नाही, पण करून तसं द्या. हरे असं नका काही उपचार. ती म्हटली काय, नका काही उपचार माझ्या शरीरा करून सहावे मज बहु होतो उबारा मनोजन्य व्यथा वेद झाला अंतरा
लव करियाणा नंदाचिया कुमराओ, सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा, सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा, नका काही उपचार माझ्या शरीरा, वाह. करून सावे मज बहु होतो उभारा, मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा, लव करी आनंदाची कुमरा हो, सखिया विषया तुम्ही प्राणवल्लभा. निवेदन. त्या शेवटी चाल स्वादशीण देहभान निद्रा खंडन, पाडील टार. पाहिले तटस्थ उन्मळीत लोचन, अवघे ओसावून धरिले ते चरण, तुका म्हणे दर्शना पे आले जीवन ओ, तुका म्हणे दर्शना पे आले जीवन ओ, सखिया विषया तुम्ही प्राणवल्लभा. त्या भावने अशी तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये असे काही अनवट अभंग आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांना ते कधी म्हणताच येणार नाहीत. की अग्नितापली या कायाची होमी, तापतय संतप होती, संचित क्रियामान प्रारब्ध स्थिती, न चुके संस्कार स्थिती, राट घटका जैशी फिरताची राहिली भरली झाली होती एके रीती, न साधी हा प्रपंच पंचाय अग्नतेने पावसी निज शांती रे. हा अभंग कसा चालीवर म्हणावा? काही स्वरूप सांगितलं? अग्नितापली या कायाची होमी. अग्नितापली या कायाची होमी, तापत्रये संतप्त होती, साध्या प्रपंच पंचाय आग्न, तेणे पावशी निज शांती रे, नारायण नाम नारायण नाम, नित्य करी काम जिव्हा मुखे. अशा पद्धतीने ते जे पुढचे कमी अक्षर हे चाल म्हटलं असं म्हणायचं. आता अवघड गवळण असं आहे, गोरस घेऊन साते निघाल्या गवळणी, ते कसं म्हणावं? गोरस घेऊन साते निघाल्या गवळणी, तव कृष्णाची करणी काय करी तेथे, झाला पानसरा मिठी घातली पदरा, आदिदान माझे सारा मग चाला पंथे, सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे, सर जाऊ दे परता मुळी भेटलाशी आता, नाट लागले संचिता खेपा खुंटलिया. काय चालेले आहेत ना त्या स्वतंत्र आहेत. बाळपणे हरी खेळे मथुरे माझारी, पायी घागरिया सरी कडदोरा वाकी, मुख पाहे माता सुख नम समाये चित्ता, धन्य मानवे संचिता ओढवले आजी, बाळ चांगले ओ बाळ चांगले ओ. अशा आपण या चालीमध्ये आपण काही चाली तयार केल्या का? तशा हेतुपुरस्सर नाही. आपलं भजन जे आहे ते असं ठराविक डेटा नाही त्याचा. विशेष करून भजनामध्ये म्हणत असताना त्या प्रवाहामध्ये त्या रंगामध्ये अनेक चाली येऊन जातात, मग तसा अनुभव येतो. असं की ही चाल काय आपण ऐकलेली नाही पण हे स्वर आले गेले, असं अनेक चाली तशा होतात. आपल्यावर भजनाची कृपा होत आहे हे आपल्याला जाणवतं का? जाणवत गाथा भजन करत असताना जाणवतं. कीर्तनामध्ये जेव्हा कीर्तनकाराकडून चाल आली इकडून जोड चाल म्हणायची, ती कसोटी तात्यांच्या कीर्तनामध्ये, दादा महाराज शिरवळकरांच्या कीर्तनामध्ये विशेषत्वाने ती कसोटी येते. तिकून चाल आली की कोण चाल पुन्हा द्यायची. तुम्ही विषय काढला म्हणून एक विचारतो, जोड चाली शक्यतो नवीन लोकांना काय प्रकार आहे हेच लक्षात येत नाही. पहिलं म्हणायचं म्हणून दुसरे म्हणतात उगाच. पण ते काय त्यामध्ये नेमकं जोड, मग एक तर त्याच रागातली काय त्यातलं गमक आहे भावातली प्रात्यक्षिक चालू झालं. समजा खालच्या कर्जातून झाली तर दुसरी मध्यमातून म्हणणं, मध्यमातून असली तर षडजातून म्हणणं. जोड चाल म्हणजे काय, दोन चाली नाही तर चाल अशी निघाली पाहिजे की त्याच रागातली पण थोडासा एका स्वराचा फरक, एका स्वराचा भेद. प्रात्यक्षिक नाही आता प्रत्यक्ष म्हटलं तर हरी आ
आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया साच भावे वर्तया झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग भरपूर चालले तशा की ज्या पहिल्याच रागातून दुसरी तशीच चाल म्हटली जाते. साधर्म्य दिसलं पाहिजे. हो, अगदी साधर्म्य म्हणजे जुळी बहीण जुळ्या बहिणीसारखे वाटले. जुळ्या बहिणीसारखी कोणती लक्षात नाही, कधी कधी काही काही चाली मागच्या ज्या लक्षात येत नाहीत मग ते तसे म्हणतात. पहिल्या चालीसारखीच दुसरी चाल म्हणतात. अरे येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी आले घर ज्या वैकुंठी येथे उपकारासाठी बुवासाहेब म्हणायचे ही चाल. येथे उपकारासाठी मग ते कोणते चालले जातात माहिती का? येथे उपकारासाठी येथे उपकारा बऱ्याच वेळा ती गडबड होती माग म्हणणाराची. आले घर ज्या वैकुंठी त्यालाही जोडायची येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी. भजनाचा विस्तार करत असताना आपण सुरुवातीला कसं म्हणावं, मध्यमध्ये कसं म्हणावं आणि भजनाच्या शेवट कसं म्हणावं असं काही गणित असतं का? सुरुवात एकदम शांतपणे आपण जेव्हाच्या ध्यानाने सुरुवात करतो ना, रामकृष्ण हरी काय तर नुसती कवायती का नुसतं नियमाप्रमाणे म्हणायचं म्हणून म्हणायचं का? राम कृष्ण हरी. वैकुंठशी मामासाहेब दांडेकर यांनी 1960 साली 61 साली विद्यार्थ्यांना उपदेश करताना सांगितलं होतं की रामकृष्ण हरी भजन का म्हणायचं, तर त्या भजनाने भगवंताची मूर्ती आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर व्हावी तोपर्यंत किमान एक 5-7 वेळा भजन म्हणण्याची आपली पद्धती. फडकरी मंडळी जास्त म्हणतात, त्यांचं जरा भजनात जास्त लक्ष असतं, पण ठीक आहे 5-7 वेळा तरी किमान म्हणावं. मृदंग वादकांनी कोणत्या लयमध्ये म्हणतात, नाहीतर काय झालंय मृदंग वादकाच्या मागं पळावं लागतं त्याचा स्पीड वाढतो. तर ती एकमेकाला पोषक असतील तर ती त्या पद्धतीने शांत पद्धतीने सुंदर ध्यान रूपाचा अभंग आपण रूपाचंच वर्णन करतोय, मग त्याच पद्धतीने शांत पद्धतीने म्हणावं लागेल ना आपल्याला. त्याला कर्ण कर्कश अशा चाली कशा लावून चालतील, रूपातलोचीने म्हणतात. ज्ञानोबर आहे कोणत्या भावातून त्या ठिकाणी रूपा त्या अभंगाची आळवण करतात. आपण कधी तिचं चिंतन केले? तुकोबर आहे भगवंतासमोर वरून कसं सुंदर ते ध्यान उभी विटीवरी म्हणतात, कधी आपण त्याचं चिंतन केले? बरोबर. तुकोबारांचा काय भाव असेल, ज्ञानोबा ठीक आहे तेवढा भाव आपला येणार नाही, पण किमान ते कोणत्या भावातून म्हटली त्याचं तरी आपण चिंतन करावं. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, थोडस म्हणताना तर निवांत म्हणावं लागेल का नाही? मन निवांत होईल तेव्हा होईल. तर भजन शांतच व्हावं असं काय. आता चाललेली भजनातील जुगलबंदी याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचे? ठीक आहे, काय त्यांनी मोठे कष्ट केलेले आहेत. जे जुगलबंदीची भजनं होतात ना गायकीची, त्यांचे कष्ट आहेत. आपल्याला त्याचाही एक काय अभिमान ठेवावा लागणार आहे. त्यांनी कष्ट केले. तरुण मुलं आहेत, संप्रदायाला त्याची गरज आहे, मृदंग वादकाची गरज आहे, गायकाची गरज आहे, पण त्यांनी थोड्याशा पूर्वीच्या लोकांच्या भजनाकडे लक्ष द्यावं एवढी मात्र अपेक्षा असते. पण आता कोणाला बोलावं, कोणाला सांगावं, कोणी ऐकून घ्यायची तयारीत नाही. मी जे म्हणतोय काय झालं संप्रदायामध्ये स्वयंघोषितपणा झालाय. आपल्या नाही तो सन्मान भली अशी आपण म्हणतो की नाही, मोठ्या माणसाला सन्मान देण्याची वृत्ती अलीकडच्या गायक वादकांच्याकडे दिसत नाही. हे मात्र थोडीशी खंत आहे, पण त्याच्यावर तक्रार नाही. काय करावं, कोणाला म्हणायचं?
सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये कीर्तन केलं. तुम्हाला तो काय अनुभव होता? ते कीर्तन करत असताना त्या कुंभारगावकरांच्या वतीने कीर्तन असतं. तात्याने सांगितलं तू कीर्तन कर. भोसीरकर मौलींना नातेपती कीर्तन सांगितलं. त्याचा डबल कीर्तन व्हायला लागलंय. सोहळ्यामध्ये कीर्तन करायचं तिथं गाथा पाठक, ज्ञानेश्वरी पाठक, नियमाचे पाठक असे सगळं म्हणजे आपोआप दडपण येणं साहजिकच आहे. साहजिकच आहे. म्हटलं नाही, मी शेवटपर्यंत नकार देत होतो. पण त्यात धरला मग कीर्तन केलं. चालेले न वाटे गावाने जाता वाटे. असं अगोदर दडपण होतं पण तिथे गेलं तर काय नाही, कीर्तन सरळ झालं. माऊलींची जोगमारांची कृपा म्हणतोय की कोणतंही दडपण न येता अडचण न येता. आपण नामदेवरांच्या सोहळ्यातही आपल्याला मोठा मान आहे असं आम्ही ऐकून आहे. हो. काय त्याच्याविषयी थोडं सांगा. काय आम्ही प्रत्येक महिन्यात म्हणजे आपल्या कार्तिक वारीला पायी यायचो. नामदेवरांची पालखी यायची पण एकच वंशाची दिंडी असायची पुढे. फार फार तर 50-100 लोक. आता आपले हे सर्व संतांचे सोहळे, मग नामदेव कुठं कमी. नामदेवांचा सोहळा व्हावा तात्यांच्या मागं लोक तुम्ही मनावर घ्या, मनावर घ्या, मनावर घ्या, हे जमल होईल काहीतरी करू. मग नामदासांची अशा काही बैठकी झाल्या खडकरी मंडळींच्या आणि त्यावेळेला ते मग 6 मुक्कामात पुण्याला यायचं. 2 मुक्काम पुण्यात व्हायची. तिथं घोडा अडली असं. तर ते म्हटले नाही एवढं पाठीमागून धावत पळत यायचं, वारकऱ्यांना त्रास द्यायचा, पुण्यात 2 दिवस काय म्हणून. पुन्हा ते एकत्र करणं, नामदास ते हट्ट सोडणार, पुन्हा हे हट्ट सोडणार. आम्ही आपलं मध्यस्थीचं काम काही नामदास महाराजांना तुळशीदास महाराज होते की बाबा हे बरोबर आहे, पण जर आपल्या सर्व दिंड्या जर आल्या तर नामदारांच्या मागे पुढं समाज होईल, वारकरी भजन त्या ठिकाणी होईल. मग कीर्तन होत होते, तेही कीर्तन करत होते, जागर होईल, कीर्तन होईल. मान जसं आपण हे करतो तसं करता 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 मग आता हे मानपान ह्या गोष्टी असतातच. त्याचा विचार करत 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 मग प्रत्यक्ष मला वाटतं 2001 मध्ये आपला सोहळा सुरुवात झाला. 2001 मध्ये मग थोडंसं आपले हे मध्यस्थीची आपली खटपट म्हणा केली. सर्व खडकरांच्या पर्यंत जाणं, त्यांचे समजा थोडंसं घालणं काय केलं तर चला नामदेवांचा सोहळा एक मागे राहिल्यासारखं वाटतोय, बाकी सोहळे मग त्याच्या परीने होत आहेत आणि सर्वांनी त्याला मान्यता दिली. त्याने अनेक प्रकारची जबाबदारी स्वीकारली. नामदास महाराज म्हटले बाबा तुम्ही खडपट केली तर मला म्हटले की ते निरेचा पादुकांना स्नान घालण्याचा मान आमचा मालकाचा असतो. कारण आपण पाहतोय की प्रत्येक सोहळ्याचे मालक पादुका घेऊन तिथं त्या निरेला स्नान घालत असतात. म्हणजे आपल्या मालकाचा मान आहे, तुला आम्ही देतो. आणि मग मला अगोदर कीर्तन याचं दिलेलं होतं, कार्तिक वद्य नवमीचं. पण ज्यांना पुण्याच कीर्तन दिलं होतं, सर्व कीर्तन वाटले दिंडीवाल्यांना, पुण्याच कीर्तन ज्यांना दिलं होतं ते आले नाहीत. मग ते आपल्या पहिल्याच मुक्कामाला वाडी कुरोलीला आरती झाली. अरे म्हटले आमच्या आपण कीर्तन दिलं पण त्यांचं विना दिंडी आलेली नाही. मग त्या कीर्तनात काय करायचं. त्यावेळेला पाचही नामदास महाराज बंधू बसले आणि आपण रामला हे कीर्तन देऊ. त्यांनी मग वाडी कुरोलीला ते जाहीर केलं की हे पुण्याचं कीर्तन आपला प्रसाद म्हणून देतो. अशा पासून ते निरेला पादुकांना स्नान घालण्याचा एक मान मालकांचा मान ते म्हटले आमचा तुला दिला आणि पुण्याची कीर्तनाची सेवा. आपण सद्गुरु जोग महाराज शताब्दी महोत्सव सर्वात मोठा केला की ज्याचं ग्रीन न्यूज बुक मध्ये नाव झालं, त्या संबंधाने काय. तर असा संकल्प होता की आपण शताब्दी महोत्सव त्या ठिकाणी करूया. 2 वर्षापासून त्याची तयारी चाललेली होती. 2 वर्ष तयारी केली. हो, 2 वर्ष अगोदर. मला आठवतंय 3 जानेवारीला निवेदन लिहिलं होतं मी पहाटे. आणि मग ते विना देणगी विना मानधन 1 लाख लोकांना पुरणपोळी भोजन. आणि मी जेव्हा ते निवेदन लिहिलं आणि बाकीचे आमच्या सहकारी म्हटलं हे महाराज 1 लाख लोकांना पुरणपोळी. आता म्हटलं लिहिलंय आता ते करायचं म्हणजे करायचं. ते म्हटलं विना देणगी विना मानधन ठीक आहे. आणि मग आपण पुढे मग ते मंडपाला त्यांनी आपली सेवा स्वीकारली. अन्नदातीने अन्नदान केलं. बाकीचे कोणी डिझेलची व्यवस्था आपापल्या परीने उचलली. वाहनाला लागणार डिझेल मी करतो. ट्रॅक्टरवाल्यांनी जे पटांगण साफ करण्याकरता प्रत्येकाने असं आपापले पण चला हे काम मी करू ते करतो. थोडा भार तिथं देणगीचा विषय येत नाही ना. त्याच्यामुळे प्रत्येकाने मग ते आचार्य मंडळींनी सेवा मोफत दिली.
पाण्याची जबाबदारी एक दोघांनी स्वीकारली ती त्यांनी ती केली. त्याच्यामुळं देणगीचा काही विषय आला नाही. विशेष म्हणजे कीर्तनकारांना कोणालाही एकही रुपये दक्षिणा दिले नाही. आम्ही श्रद्धेतून काय त्यांना समर्पण केलं, पण असं दक्षिणा म्हणून नाही, नारळ श्रीफळ घ्या असं म्हणा. आणि त्याच्याबद्दल वाच्यताही केली म्हटली नाहीत. उलट त्या सर्वांनी कौतुकच केलं. आणि शेवटच्या दिवशी 1 लाख 1.25 लाख लोक 1 लाख लोक जेवले. हो जेवले. वा वा, हे रेकॉर्ड ब्रेक. पुरणपोळी तेवढे जेवून 1 ट्रॉली भर पोळ्या शिल्लक होते. अगदी काही लोकांनी 500 पोळ्या केल्या. रोजाने लावून काहींनी पोळ्या केल्या. आम्हाला नंतर कळालं ते असं पोळ्या तो गुळवणी ते झालं. कसं झालं, आता तेवढा पुढं तेवढा पाढाही वाचू शकत नाही अशा पद्धतीने झालं ते. सध्या नवीन भजन शिकणाऱ्या साधकांना आपण शेवट जाता जाता काय मार्गदर्शन करा? एवढं सांगणार त्यांना, आता जसं म्हटलं ना की पूर्वीच्या लोकांच्या काही चाली रेकॉर्ड असतील तर तुम्ही ऐका. नाहीतर अजूनही संप्रदायामध्ये जुन्याच निष्ठेने भजन करणारी मंडळी आहेत. बहुदेव श्रवण करून मोठमोठे गायक मंडळी आहेत. पंढरनाथ महाराज आरूसारखे, अजूनही त्यांनी ती चाकरी सोडली नाही. एवढं नाव प्रसिद्ध असूनही अजूनही फडकरी मंडळींच्या मध्ये स्वपंका कटिंबोगर ही मंडळी त्या पद्धतीने भजन करतात. शिरवळकर, भागवत महाराज शिरवळकर असे भजन करतात. तर असं फडकरी मंडळींचा काहीतरी बाज आपल्या भजनाला ठेवावं. आता आळंदीमध्ये विद्यमान आपले हनुमान महाराज आहेत, संस्थेमध्ये भजन करतात. परमेश्वर महाराज आहे. सुंदर अगदी शांत पद्धतीने भजन आहे. तर त्या पद्धतीने आपण ऐकून भजन करावं असे त्यांना सल्ला या निमित्ताने देता येईल. आपल्याला सल्ला देऊ नये न मागता, पण तुम्ही प्रश्न टाकलाय म्हणून तेवढा भाव व्यक्त करतोय. बरोबर. बाबा, तुम्ही आमच्या गुरुकुलामध्ये आले, आम्हाला आशीर्वादात्मक हे 2 शब्द सांगितले. आम्ही आपले आयुष्यभर ऋणी राहू. आम्ही भगवंताच्या चरणी, आमचे धर्माजी महाराज गोरेकरांच्या चरणी, आमचे वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज घोले यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करू की आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य देवाने प्रदान करावं. आम्ही जाता जाता एवढंच आम्ही म्हणू शकतो की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. रामकृष्ण. बोलले तुम्ही, खरंच मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही कौतुक केलं. खरं तर हा स्वभाव नाही, कशा पद्धतीने बोलायचं याचे ज्ञान भान नाहीये. तुम्ही जसं म्हटले तसं तुम्ही आणि तुमच्याद्वारा, तुमच्या निमित्ताने सर्व वारकरी मंडळी असतील, सर्व आपले संत पुरुष असतील, गुरुजन असतील, त्या सर्वांच्याकडे आपल्या माध्यमातूनच आम्ही आमच्या जीवनाकरता हाच आशीर्वाद मागणार आहे. तरी तुमची दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलली जे भक्ती, द्यावी माझ्या हाती संत जनी, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरे न खरे भव नदी, मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासाचा. एवढीच भगवान श्री पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय, सद्गुरु जोग महाराज, परंपरेतील सर्व गुरुजन मंडळी यांच्या चरणी आपल्यासह प्रार्थना असणार आहे. रामकृष्ण.